1 क्वार्टर. मीटर, नमस्कार. बोला, कोणती साडी दाखवू? सगळ्यांसमोर स्वतःची इज्जत काढायची नसेल तर चल बाजूला. करताय का? तर काय मीटर, हा काय प्रकार आहे? तुला लाज नाही वाटत? का त्रास देतोस आम्हाला? का प्रत्येक वेळी अपमान करायचा असतो आमचा? आम्ही गरीब आहोत ही चूक आहे का आमची? का तुम्हा श्रीमंत लोकांना आम्हा गरिबांना त्रास द्यायचा असतो? का प्रत्येक वेळी गृहीत धरता तुम्ही? काय समजतं स्वतःला? हे बघ, आम्हाला पण स्वाभिमान आहे. काय झालंय ते सांगशील का आता? मला कळलंय की त्या अंगठीचे पैसे तू दिलेस. तुला कोणी सांगितलं? तू हे सगळं का केलं हे मला सांग. मी आले होते मदत कर म्हणून सांगायला, का माझ्या घरच्यांनी सांगितलं तू मदत कर म्हणून? का त्रास देतोस? का पैसे दिले? हे बघ, तुमच्या उपकारांची आम्हाला गरज नाहीये. एक तर तुम्ही हे लग्न मनापासून करताय का उपकार म्हणून करताय हेच मला कळत नाही. हे मला नीट सांग. माझ्या ताईसोबत लग्न करणं हा तुझ्या भावाचा मनापासून घेतलेला निर्णय का तुम्हाला स्टोरी वगैरे करायची आहे? अरे हो, म्हणजे बॅनर छापायचं का तुम्हाला की पुरुषोत्तम गायकवाड यांनी गरीब घरातल्या मुलीला सून म्हणून स्वीकारलं, ही जाहिरात करायची आहे? काय समजता तुम्ही स्वतःला? हे बघ, तू जरा आहे ना शांत हो. तुला वाटतंय तसं काहीही नाहीये. मी फक्त तुला मदत करायचा प्रयत्न केला कारण वेळच तशी होती. वेळ तशी होती तर मी निभावून नेली असती. मदत करायची काय गरज आहे? का पैसे दिलेस? तू जरा, आपण माझ्या दुकानात आहोत, जरा कमी हायपर हो. आणि मी तुला मदत केली का? मी तुला त्रास दिल्यासारखा काय बोलतेस माझ्याशी? तुझ्या या मदत करण्याच्या नौटंकीचाच मला जास्त त्रास होतो. हे बघ, मी माझ्या मेहनतीचे पैसे कमवेन. तुमच्यासारखं बडेजाव करण्याची हौस नाही आम्हाला. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. ते काहीही असेल, मी तुला आत्ताच सांगते, हे सोळे ओळे करणं आम्हाला झेपणार नाहीये. आम्ही त्याबाबत तुमची बरोबरी करू शकत नाही. हे झेपणार असेल तर बघा, नाहीतर आपण इथेच थांबू. म्हणजे मी हे लग्न इथेच मोडते. एक मिनिट थांब. तुला कळतंय का तू काय बोलतेस? एकदम असा टोकाचा निर्णय. हे बघ, तुझा ना गैरसमज होतो. माझा काहीही गैरसमज होत नाहीये. गैरसमज झालाय. हे बघ, त्या अंगठीचे पैसे देण्यामागचा हेतू मला काय तुझी चेष्टा करणं, तुमच्या कुटुंबाची चेष्टा करणं किंवा आमच्या श्रीमंतीचा बडेजाव करणं हा अजिबात नव्हता आणि तो कधीच नसेल. मला जेव्हा कळलं की ती अंगठी हरवली आहे, मला फक्त त्यातली इमर्जन्सी कळली म्हणून मी ते केलं. पण तेच ना, का केली मदत? मी तुला सांग, मला विचारलंस मदत करताना? अरे तुला विचारलं असतं तर तू मदत घेतली असती का? तेच, तुला माहितीये ना मी मदत घेतली नसती तर का बळजबरी केली? कारण तुला ती अंगठी मिळत नव्हती हे दिसलं मला. आणि ती अंगठी जर वेळेत मिळाली नसती ना तर खूप प्रॉब्लेम झाले असते यार. आधीच तर सकाळी माझ्यामुळे एवढा तमाशा झाला. आणि त्या अंगठीमुळे जर साखरपुडा तुटला असता ना तर मी तुला, तर फक्त तुमच्या घरच्यांना नाही, माझ्या बाबांनाही लोकांनी नावं ठेवली असती. त्यामुळे हा प्रश्न फक्त तुझ्या घरच्यांचा नाही आहे. मी इनडायरेक्टली माझ्या घरच्यांना सुद्धा मदतच केली आहे. त्यामुळे प्लीज, तुमच्या घरच्यांचा तुझा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता आणि तो कधीच नसेल. मी तुला तेच सांगतेय, प्रत्येक वेळेला तुमची प्रतिष्ठा जपण्यासाठी मी पाण्यासारखा पैसा खर्च करू शकत नाही. मला कोण सांगते पैसा खर्च करायला? नाही, कोणी सांगत नाहीये, पण करावा लागणारच आहे ना. का? आत्ताच एवढा खर्च झालाय, उद्या लग्न आणि पुढे आयुष्य आहे. हे जर लग्न झालं तर आम्ही तुमची बरोबरी नाही करू शकत. आज गैरसमज आहे. तुमची बरोबरी करू शकत नाही, एवढाच खर्च करा, तेवढाच खर्च करा, असं कोणीही बोललेलं नाहीये. हो, तू तुझ्या घरच्यांना ओळखत नाहीस? हे बघ, आत्या जे बोलली ना, जाऊ दे ना, मला हा विषयच काढायचा नाही. मला तुला फक्त एवढं सांगायचंय की आम्ही सावेकर तुम्हा गायकवाड खानदानाच्या स्टेटसला शोभून दिसणार नाही. मग काय करायचंय? लग्न मोडायचं. का एवढ्यावरनं आपण लग्न मोडणं? हो, दोन्ही कुटुंबासाठी हेच बरोबर आहे. हा माझा शेवटचा नमस्कार.
हे माझ्या सगळ्यात जवळचं ठिकाण, कारण इथे माझी आई असते. आज माझ्या आईला जाऊन बरीच वर्ष झाली, पण आजही आमच्या सगळ्यांच्या मनात ती जिवंत आहे. तुम्हाला सांगतो, माझ्या आई आणि बाबांचं नातं ना खूप छान होतं. त्यांचं खूप प्रेम होतं एकमेकांवर. हो ना आत्या? जसजसं मी मोठा होत गेलो तेव्हा मला नेहमी वाटायचं की माझं आणि माझ्या होणाऱ्या पार्टनरचं नातं आई बाबांसारखं असावं. प्रेमळ, एकमेकांवर प्रेम करणारं, आणि म्हणूनच तुम्हाला आज इथे घेऊन आलो. आज आपणही आपल्या नात्याची सुरुवात करतोय, तर मला वाटतं आपल्या नात्याची सुरुवात आईचा आशीर्वाद घेऊनच करावी. या जागेमध्ये, या परिसरात माझ्या आईचं अस्तित्व आहे. इथे आल्यावर मला खूप पॉझिटिव्ह वाटतं. आईच्या आठवणींनी वाईटही वाटतं, पण त्याहीपेक्षा ती आमच्या सोबत आहे याची जाणीव होते इथं आल्यावर. तुम्हाला असं काही जाणवलं का? स्वराज, अरे काही काय विचारतोस तिला? तिला कसं काय काही जाणवेल? वहिनीला कधी पाहिलेलं नाही तिने, तिच्याबद्दल कधी ऐकलेलं नाही. इथे सुद्धा पहिल्यांदा येते ती. आणि असं काही जाणवायला ना नातं घट्ट असावं लागतं. तिला कसं काय फील होऊ शकेल काही? पण मला फील होतंय. म्हणजे तुम्ही आता ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या जाणवत आहेत मला. ती पॉझिटिव्हिटी, त्यांचं असणं जाणवतं. असं वाटतं की माझं आणि या जागेचं काहीतरी कनेक्शन आहे. खूप खूप शांत वाटतं. मी इथे कोणाशीही न बोलता तासन तास शांतपणे बसू शकते.